श्री अमावस्या संपूर्ण दोष निवारण स्तोत्रम्। श्री गणेशं नमस्कृत्य सर्वदोष विनाशकं शुभदं मंगलं नित्यं सर्वकार्यप्रवर्तकं कुलपापं पितृदोषं गृहबाधां च दारुणम् अमावास्यां पठन स्तोत्रम् सर्वशान्तिं लभे नर। देवी दुर्गे नमस्तुभ्यं सर्वशक्तिस्वरूपिणी दोषान् शेषान् शमय कृपया मयि वर्तय। नमः शिवाय शान्ताय सर्वदोषविनाशिने क्लेशदुःखदारिद्र्यं हरेत तव स्मरणं सदा। कुलदेव्ये नमो नित्यं रक्षं कुरु मम प्रिये। सर्वसङ्कटदोषाग्निं नमामि त्वां सदा श्रिये। पितॄणां कृपया देवी जीवने स्याद्विघ्नहीनता। सन्तोषं च सुखं दद्यास दुःखदोष विनाशिनी। शान्तिः पन्थाग्रसेव वास्तुदोष विवर्जितः। मङ्गलं स्यात् सदा तत्र लक्ष्मीर्वसतु नित्यशः। ग्रहाः सदा प्रसन्ना स्युः शान्तानो बाधकारिणः। मारकेषु न बाधा च जीवनं स्यादनायसम्। नित्यं स्तोत्रं पठेत् कच्चित् दोषमुक्तो भवेत् ध्रुवम्। सर्वरोगविनाश च लाभो दीर्घायुषो भवेत्। अमावास्यां विशेषेण यः पठेत् श्रद्धयान्वितः सर्वदोषविनाशार्थं तस्य कार्यं सफल्यते। धर्मः पथं सदा पश्येत् कर्मसु स्फूर्तिमागत। सद्गतिर्नियता तस्य जन्म जन्मानि पूज्यते। इति स्तोत्रं महामूल्यं सर्वदोषविनाशनम्। श्रद्धया यः पठेत् नित्यं स भाग्यवान् भवेत् ध्रुवम्। श्री अमावास्या संपूर्ण दोष निवारण स्तोत्रम संपूर्णम। या स्तोत्राचे महत्त्व असे आहे की अमावास्या हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या खूप शक्तिशाली मानला जातो। या दिवशी हे स्तोत्र म्हणणे किंवा ऐकणे विशेष फलदायी मानले जाते। पितृदोष निवारण होते। अमावास्येला पितरांना स्मरण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष कमी होतो। ग्रहदोष शांती। जन्मकुंडलीतील ग्रहांचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी हे स्तोत्र उपयुक्त आहे। नकारात्मक ऊर्जा दूर होते। घरातील व मनातील नकारात्मकता कमी होते। संकट आणि अडथळे दूर होतात। जीवनातील अडचणी अडथळे हळूहळू कमी होतात। मानसिक शांती आणि समाधान मिळते। मन शांत राहते आणि सकारात्मक विचार वाढतात। संपत्ती आणि यश मिळते। नियमित पाठ केल्याने सुख समृद्धी आणि यश मिळते असे मानले जाते। हे स्तोत्र अमावास्येच्या दिवशी म्हणल्यास दोष निवारण शांती आणि समृद्धी मिळण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते। जय जय रघुवीर समर्थ। तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।